साठी. आमच्या लक्झरीच्या बसच्या सीटावरती तिघ जण बसू शकतात. फॅमिली. आमच्या लाल परीत एका सीटावर डायरेक्ट फॅमिली बसू शकते. आमच्या इथे एका सीटावर पोरग, बायको, म्हातारी, त्यांचा पिंट्या, त्यांचा सोन्या, त्यांचा बबल्या मांडी बिंडी घेऊन एकदम बसतात, एकदम आरामशीर. आमच्या लक्झरीचं तिकीट खूप महाग असतं, त्याच्यामुळे ज्यांना परवडन तीच लोक बसमध्ये येतात. कोणी बी. आमच्या लालपरीचं तिकीट एकदम स्वस्त असतं आणि त्याच्यात कुणी बी प्रवास करू शकतं विथ फॅमिली. लहान लेकरं, शाळेत जाणारी पोरं, म्हातारी, कोतारी सगळे बसू शकतात आमच्या बसमध्ये. काहीही टेन्शन नसतं. आणि आमच्या गावाकडच्या लोकांच्या एवढी माणुसकी असते ना, एखादी बाई आहे किंवा एखादी आजी आहे त्यांना बसाय आम्ही जागा बी देतो लगेच. लालपरीचा विषय म्हणजे कसं आहे माहिती आहे तुला, आमच्या गावाकडच्या पिढ्यानपिढ्याची आहे ना नाळ जुळलेली आहे, त्यामुळे ना आमचा एक वेगळाच लगाव असतो लालपरीवर. शहराकडच्या लक्झरी बस मध्ये फुल एसी असतो. रताळी. आम्हाला गावाकडच्या लोकांना एसीची गरजच पडत नाही. आम्ही डायरेक्ट खिडक्या खोलतो. गावाकडची एकदम नॅचरल हवा आम्हाला लागती, एकदम थंडगार हवा असती. क्वालिटी. एसी भिसी कुठे डोकेदुखी माकरच. शहराकडच्या लक्झरी बस मध्ये पाणी बॉटल आणि खायची सगळी सोय असते. घरनच करून येतो आम्ही. आमच्या इकडे डायरेक्ट घरनच जेवून निघतात. आमच्या गावाला कसं असतं, तुमच्यासारखी 5-5 मिनिटाला बस नाही येत. आमच्याकडे कसं असतं, सकाळी आली ना तर डायरेक्ट संध्याकाळी. त्यामुळे लोक 2 तास आधीच जाऊन थांबतात तिथे आणि येतानाच जेवून येतात, नाही तर बांधून घेतात. आणि इष्टी कुठे थांबली ना, आम्हाला पहिली लागती लेमन गोळी. लेमन गोळी खाल्ल्याशिवाय आम्हाला वाटतच नाही आम्ही इष्टीत बसलोय. दुसरं आम्हाला काय लागतच नाही. लेमन गोळी एकदा खाऊन बघ, क्वालिटी असते लेमन गोळी बी. शहराकडच्या लक्झरी बस मध्ये फ्री वायफाय असतं, त्याच्यामुळे लहान पोरग, बाई, माणूस सगळे मोबाईल मध्ये मग्न असतात. रताळी. आमच्या इकडे तसलं वायफाय फिफाय काही नसतं आणि आमच्या इकडे मोबाईल घेऊन कोण बसतच नाही. आमच्या इकडे डायरेक्ट लोक गप्पा आणत बसतात. कोण कुठला बी पाहुणा निघू दे, गप्पा आणणार. कारण लोकांच्यात माणुसकी असती आणि गप्पा आणता आणता आम्ही कधी पोचतो ना आमच्या आम्हालाच कळत नाही. आणि गप्पा गप्पा मध्ये ओळख बी निघती, नाती संबंध निघतात. म्हणून तुला सांगतोय, आमच्या गावाकडची जी लालपरी आहे ना, ती काय फक्त येण्या जाण्याचं साधन नाही रे, ती आहे ना महाराष्ट्राची शान आहे. त्यामुळे तुला सांगतोय, आमच्या गावाकडल्या लालपरीचा नादच नाही करायचा. विषय